राज्यामध्ये गोकुळचं ब्रँड व्हावं मी अनेक वेळा मागणी मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. जवळजवळ सगळे दूध संघ बंद पडलेले आहेत. राज्याचा महानंद दूध संघ आता NDDBला चालवायला दिलेला आहे आणि मला वाटतं गोकुळचं ब्रँड जर आला तर हे देशभर अमूल नंतर गोकुळचं नाव होईल. माझं स्वप्न आहे अमूलपेक्षाही अमूलला स्पर्धा करण्यासाठी गोकुळनं आता सिद्ध व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता राजकारण काही मला बोलायचं नव्हतं, खरं बंटी पाटलांनी चिमट्या काढल्यामुळं थोडं त्या विषयावर मी बोलणार आहे. भगिनींनो, माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, जाहीरनाम्याची पूर्तता होत असते आणि आमच्या नेते मंडळीने राज्याचे आताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद झाले आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का रे? 1500चा हप्ता आलेला आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला युतीला देतील. त्यानंतर सगळी योजना 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% ST मध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे, 5 वर्षाचा जाहीरनामा आहे. ठीक आहे, विरोधाचा भाग सोडून त्यांनी विषय काढल्यामुळे आता आमची पहिलीच JR मध्ये अट होती की 2.5 लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही. मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला, रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली, सरसकट चालू केलं. मला तुम्हीच बघून सांगा की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी एवढ्या 2 अटी आमच्या आज आहेत, ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत. सगळं टाटा बिर्लाच्या घरात एका महिलेनं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय? तुम्ही सांगा, द्यायचं देऊया आपण. अडाणीच्या घरात एखाद्या महिलेनं कोणी केला, करणार नाही, ते केलं तर द्यायचं काय? आणि ह्यात तर काय निघालंच इकडं तिकडं थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत. माफ माझ्या भगिनीला सगळ्या. हे कळ काढल्यामुळे मला बसतो.